नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल G007 चॅनल। मित्रांनो, गोल्डन ईगल G007 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, बरेच वेळा लॉग इन करताना किंवा अनेक वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताना आपल्याला एक कठीण पासवर्ड बनवायला लागतो। तो कठीण पासवर्ड कसा बनवायचा ते आपण थोडक्यामध्ये ह्या भागामध्ये बघूया। नोकरीसाठी अर्ज करताना आपल्याला एक जीमेल टाईप करायला लागतो आणि त्याखाली एक त्याचा पासवर्ड द्यावा लागतो। आपला डेटा हा गुप्त राहण्यासाठी बँक काही काळजी घेते आणि आपला डेटा दुसऱ्यांनी बघू नये आणि त्याचा गैरउपयोग करू नये म्हणून आपण एक पासवर्ड लावत असतो। आपण जेव्हा जेव्हा अर्ज भरतो त्यावेळी नाव, आडनाव, जन्मतारीख अशी सर्व माहिती आपण भरत असतो। आणि असा अर्ज भरताना आपण एक पासवर्ड टाकतो, परंतु त्यावेळी गुगल तो रिजेक्ट करतो किंवा ती साईट तो पासवर्ड रिजेक्ट करतो, कारण की त्यावेळेस आपल्याला सांगितलं जाते की खूप वीक पासवर्ड बनवलेला आहे, जरा स्ट्रॉंग पासवर्ड बनवा। मग आपण पुन्हा नवा पासवर्ड टाकतो, त्याही वेळी नंतर सांगतो की वीक पासवर्ड आहे। त्यानंतर असे 2-3 वेळा आपण पासवर्ड टाकतो आणि शेवटी एखादा पासवर्ड लागू होतो आणि आपली गाडी पुढे सरकते। पण लिहायच्या नादामध्ये आपण पासवर्ड काय आहे तो विसरून जातो आणि त्याच्यानंतर पुढला खेळ चालू होतो। तो पासवर्ड आपल्याला जाणून घेण्यासाठी फॉरगॉट विझार्डला जावे लागते। फॉरगॉट विझार्डला जाऊन नवा पासवर्ड टाकायला लागतो। त्यानंतर मी रोबोट नाही असे सिद्ध करायला लागते। त्याच्यासाठी काही चित्रांची टेस्ट घेतली जाते। त्याच्यानंतर आपण रोबोट नाही असे सिद्ध होते आणि नवा पासवर्ड लागू होतो। परंतु असे काही होऊ नये, असा गोंधळ होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी लक्षात ठेवून पहिलेच त्याची काळजी घ्यायला हवी। ती म्हणजे पहिले असे पासवर्ड लिहिताना आपण एक पेन आणि डायरी घेऊन बसावे आणि त्या डायरीमध्ये आपला पासवर्ड लिहित राहावा। शेवटचा पासवर्ड आपण लिहून ठेवलेला असावा। सर्वप्रथम पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की आपण नेहमी एक डायरी आणि पेन हातात घेऊन बसा, म्हणजे पुढील गोंधळ आपल्याला टाळता येईल आणि आपल्यावर पुढील अडचणींचा सामना करायची वेळ येणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक पासवर्ड जो कमीत कमी 8 ते 10 कॅरेक्टरचा बनवायचा असतो। एक कॅरेक्टर म्हणजे एक अंक किंवा एक अक्षर किंवा एक चिन्ह। तिसरी गोष्ट म्हणजे हा पासवर्ड केस सेन्सिटिव्ह असतो, म्हणजेच आपण जे अक्षर कॅपिटल काढले असते ते आपल्याला कॅपिटलच काढायला लागते आणि जे अक्षर आपण स्मॉल ठेवलेले असते ते स्मॉलच टाईप करायला लागते। सर्वसाधारणपणे 3 अंक, 3 अक्षरे आणि 3 चिन्हे अशा 9 कॅरेक्टर मिळून आपल्याला एक पासवर्ड बनवायला लागतो। जर आपण चुकून जरी मध्ये गॅप सोडली तरी आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करताना तिथे तशीच गॅप सोडायला लागते, याचंही भान ठेवायला पाहिजे। म्हणून शक्यतो कुठेही गॅप सोडू देऊ नका। मित्रांनो, गाडीत किंवा रस्त्यात आपल्या अवतीभोवती चोर फिरतच असतात, तसेच बँकेच्या साईट भोवती, आपल्या इंटरनेटच्या भोवती अनेक हॅकर्स फिरतच असतात आणि ते आपला पासवर्ड शोधून काढायचा प्रयत्न करत असतात आणि आपला हे पासवर्ड शोधून काढून आपल्या बँकेच्या पैसा चोरण्याचा प्रयत्न करतच असतात। त्यापासून आपण सावधगिरी घेण्यासाठी पासवर्ड हा अतिशय सोपा परंतु थोडासा कठीणही बनवावा लागतो। आपण जेव्हा अर्ज भरतो त्यामध्ये आपले नाव आणि आडनाव लिहितच असतो, जन्मतारीख आणि बराच गुप्त तपशील आपण तिथे लिहित असतो आणि आपण जर आपले नाव आणि आडनाव जोडून आणि पुढे @123 वगैरे टाकून जर पासवर्ड बनवला तर असा पासवर्ड हॅकर्स हे निष्णात असल्यामुळे सहज ओळखू शकतात आणि आपल्या बँकेतील पैशावर डल्ला मारू शकतात। तसेच काही जण आपले नाव, आपल्या मुलामुलींची नावं किंवा आपल्या बाईकचं नाव किंवा आपल्या कारचं नाव आणि एखादे ॲटचा सिम्बॉल टाकून एखादे वर्ष लिहित असतात आणि पासवर्ड बनवत असतात। असाही पासवर्ड हॅकर्सना ओळखायला सोपा असतो। हॅकर्स डेटा चोरण्यामध्ये अतिशय निष्णात असतात, त्यांच्याकडे अनेक क्लुप्त्या अशा असतात की आपली माहिती ते चोरू शकतात। त्यामुळे अशा गोष्टींपासून आपण सावध राहणे चांगले असते। त्याच्यासाठी एक सोपा सुटसुटीत पासवर्ड कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत। सर्वसाधारणपणे पासवर्डचे 3 प्रकार पाडले जातात। एक म्हणजे अतिशय सोपा पासवर्ड की ज्यामध्ये आपले नाव आणि काही अक्षरे टाकून
इत्यादी सिम्बॉल टाकून 1 2 3 वगैरे असे टाईप केले जाते. हा पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायला सोपा असतो, परंतु हॅकर्सला मात्र ओळखायला खूप सोपा असतो आणि असा हा पासवर्ड हॅक होऊ शकतो. त्यामुळे अतिशय सुटसुटीत सोपा पासवर्ड आपण ठेवू नये. दुसरा पासवर्ड म्हणजे थोडासा कठीण पासवर्ड. यामध्ये 2 शब्दांमधील पहिली 3 अक्षरं वापरली जातात. त्यातील एक अक्षर कॅपिटल किंवा 2 अक्षरे आणि 2 अक्षरे स्मॉल अशी ठेवली जातात आणि त्याच्यामध्ये अँड, ॲट, पाऊंड, डॉलर इत्यादी चिन्हे टाकून असा पुढे काही आकडे लिहून पासवर्ड बनवला जातो. हा थोडासा सौम्य कठीण पासवर्ड असतो. असाच पासवर्ड आपल्याला नेहमी वापरावा लागतो. तिसरा पासवर्ड म्हणजे अतिशय कठीण पासवर्ड. यामध्ये 4 अक्षरे, 4 अंक, 4 चिन्हे वापरली जातात आणि काही लेटर स्मॉल ठेवली जातात आणि काही लेटर कॅपिटल ठेवली जातात. असा पासवर्ड कठीण निश्चितच असतो. हॅकर्सला ओळखायला हा खूप कठीण असतो, परंतु आपली एक डोकेदुखी अशी असते की हा पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायला भारी पडतो आणि टाईप करायलाही खूप कठीण जातो. त्यामुळे असा पासवर्डही आपल्याला उपयोगी पडत नाही. त्यासाठी आपल्याला सोपा आणि सुटसुटीत पासवर्डच शोधायला लागतो. आता याच्यासाठी आपण कागदावरती काही उदाहरणे नमुना दाखल दिलेली आहेत, ती बघूया. मित्रांनो, आता आपल्यासमोर हे काही पासवर्ड दिसत आहेत. ह्या पासवर्डमधून आपण सुटसुटीत पासवर्ड कसा बनवायचा ते बघूया. पहिला पासवर्ड आहे राकेश शर्मा @123. हा अतिशय सोपा पासवर्ड आहे. ह्याच्यापासून थोडासा कठीण पासवर्ड बनवायचा असेल तर तो आपण खाली दाखवल्याप्रमाणे बनवू शकतो. यामध्ये राकेशमधील पहिली 3 अक्षरे घ्यायची, आर हा स्मॉल करायचा आणि ए आणि के ही 2 अक्षरे कॅपिटल करायची. त्याच्यापुढे अँड लावायचा. त्यानंतर शर्मामधला पहिलं अक्षर एस हे स्मॉल करायचं आणि दुसरी 2 अक्षरे कॅपिटल करायची. त्यानंतर ॲट आणि 5 7 9 या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या जोडायच्या, म्हणजे कठीण पासवर्ड तयार होईल. यामध्ये पहिलं 1 अक्षर स्मॉल आणि नंतरची 2 अक्षरे कॅपिटल असे करून आणि अँड, ॲट इत्यादी सिंबल वापरून हा पासवर्ड बनवला जातो. आता दुसऱ्या पासवर्डकडे आपण वळूया. दुसरा पासवर्ड आहे ABC @135. हा थोडासा कठीण ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, कारण याच्यामध्ये पहिली 2 अक्षरे AB ही स्मॉल आहे, C कॅपिटल आहे, ॲटचा मध्ये सिम्बॉल टाकला आहे, त्यानंतर पाऊंडचा सिम्बॉल टाकलेला आहे आणि 1 3 5 या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे हा पण जरा कठीण पासवर्ड आहे. त्यानंतरचा पासवर्ड आहे XYZ #357. हा पासवर्ड पण कठीणच आहे, कारण की याच्यामध्ये X आणि Z हे पहिलं आणि तिसरं अक्षर कॅपिटल ठेवलेलं आहे, Y हे दुसरं अक्षर स्मॉल ठेवलेलं आहे, त्यानंतर पाऊंडचा सिम्बॉल टाकला आहे आणि 357 या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतरचा पासवर्ड आहे SUN%246. यामध्ये S आणि N कॅपिटल ठेवलेलं आहे, U स्मॉल ठेवलेला आहे, त्यानंतर पर्सेंटचा सिम्बॉल मध्ये टाकलेला आहे आणि 246 या क्रमाने येणाऱ्या समसंख्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पासवर्ड आहे जिनी अँड जॉनी @579. हा पासवर्ड थोडासा सोपा आहे, तो खाली कठीण करून दाखवलेला आहे. यामध्ये जिनी आणि जॉनी या शब्दांमधली पहिलं अक्षर आहे जे हे कॅपिटल ठेवलेलं आहे आणि त्यानंतरची 2 अक्षरे स्मॉल केलेली आहेत. त्यानंतर मध्ये अँड आणि पाऊंड असे 2 सिम्बॉल टाकून 1958 हे एक साल कल्पित साल निवडलेले आहे ते टाकलेले आहे आणि कठीण पासवर्ड बनवलेला आहे. त्यानंतरचा पासवर्ड आहे सोनी अँड मोनी #578. यामध्ये पुन्हा असेच केलेलं आहे, पहिले अक्षर S आणि M हे कॅपिटल ठेवलेले आहे आणि दुसरी आणि तिसरे अक्षर हे स्मॉल केलेली आहेत. त्यानंतर अँड आणि ॲटचा सिम्बॉल वापरून 357 या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या जोडलेल्या आहेत. त्यानंतरचा पासवर्ड आहे बॅट अँड बॉल @468. यामध्ये पहिले अक्षर कॅपिटल ठेवलेले आहे, त्यानंतरची 2 अक्षरे स्मॉल केलेली आहेत
त्यानंतर अँडचा सिम्बॉल टाकला आहे, त्यानंतर चारही अक्षरे स्मॉल ठेवलेली आहेत आणि ॲटचा सिम्बॉल टाकून 4, 6, 8 या क्रमाने येणाऱ्या संख्या जोडलेल्या आहेत. यामध्ये काही अक्षरे कॅपिटल आणि काही अक्षरे स्मॉल करून हा पासवर्ड कठीण बनवण्यात येतो. त्यानंतर पुढला पासवर्ड बघूया. जानेवारी आणि फेब्रुवारी पाऊंड 1975. यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील पहिली 3 अक्षरे घेतली आहेत. त्यामध्ये पहिले जे हे अक्षर कॅपिटल, त्यानंतरची 2 अक्षरे स्मॉल, त्यानंतर अँडचा सिम्बॉल, त्यानंतर एफ हे अक्षर पुन्हा स्मॉल केलेलं आहे आणि ई बी ही 2 अक्षरे कॅपिटल ठेवलेली आहेत. पाऊंडचा सिम्बॉल टाकला आहे आणि 1975 हे एक काल्पनिक वर्ष जोडलेले आहे. हा पासवर्ड आठवायला म्हणजेच लक्षात ठेवायला खूप कठीण आहे आणि लिहिताना सुद्धा खूप कठीण पडेल. त्यामुळे अशा तऱ्हेचा एवढा कठीण पासवर्ड ठेवू नये. पुढला पासवर्ड आहे CAT कॅट अँड RAT रॅट ॲट. आता यामध्ये CAT हे 3 अक्षरे कॅपिटल ठेवली आहेत, त्यानंतर अँडचा सिम्बॉल टाकला आहे, त्याच्यानंतर 2 RA ही अक्षरे स्मॉल केलेली आहेत आणि नंतर T हे अक्षर कॅपिटल करून पुढे ॲटचा सिम्बॉल टाकलेला आहे. त्यानंतरचा पासवर्ड आहे मॅट पाऊंड बॅट 1875. यामध्ये M कॅपिटल ठेवलेला आहे आणि AT ही अक्षरे 2 स्मॉल ठेवलेली आहेत, त्यानंतर एक स्पेस दिलेली आहे, त्यानंतर पाऊंडचा सिम्बॉल टाकलेला आहे, त्यानंतर एक स्पेस ठेवलेली आहे, त्यानंतर BAT ही अक्षरे स्मॉल ठेवलेली आहेत, त्याच्यानंतर पुन्हा स्पेस ठेवली आहे आणि 1875 हे काल्पनिक साल निवडलेले आहे ते ठेवलेले आहे. हा पासवर्ड पण लक्षात ठेवायला आणि टाईप करायला कठीणच आहे कारण मध्ये स्पेस टाकलेले आहेत. आता आपल्याला या काही जोड्या बघायला मिळतात. संडे अँड मंडे, रिकी अँड विकी, लेमन अँड ऑरेंज, ब्लॅक अँड व्हाईट, सन अँड मून. अशा अनेक जोड्या आपल्या ऐकिवात असतात. ह्या जोड्यांच्या मधील पहिले 3 शब्द किंवा 4 शब्द घेऊन पहिला एक शब्द स्मॉल करायचा आणि दुसरी 2 अक्षरे कॅपिटल करायची, त्यांच्यामध्ये अँड, ॲट, पाऊंड, डॉलर इत्यादी सिम्बॉल टाकायचे आणि पासवर्ड बनवायचे. अशा तऱ्हेने आपण शेकडो पासवर्ड बनवू शकतो जे आपल्याला लक्षात ठेवायला सोपे असतील, परंतु हॅकर्सला आठवायला ओळखायला कठीण जातील. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिले आहे की सुटसुटीत पासवर्ड कसा बनवायचा. आता हे आपल्या चांगले लक्षात आलेलेच असेल. आपणही अशा अनेक जोड्या शोधून नवे पासवर्ड बनवू शकता. बरं आहे मित्रांनो, आता लवकरच तुमच्यासाठी एक नवा विषय घेऊन येत आहे, व्हॉइस टायपिंग म्हणजेच अर्थात वाक टंकलेखन, तेही 99 भाषांमध्ये. भेटूया लवकरच. बाय बाय.